आम्ही पुण्यातले केळकर चंद्रशेखर उर्फ शेखर केळकरच्या घरी महिन्यातून एकदा भेटतो. मोठा हॉल आहे, आसन व्यवस्था मस्त असते. तिथेच आमचे लहान सहान कार्यक्रमही होतात. आम्ही समवेत नावाचं एक मुखपत्र काढतो. त्याचं दर महिन्याला कोण्या पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन आणि त्यानंतर वाटप होतं. चहा पाणी होऊन कार्यक्रम संपतो. शेखर आणि नीताची जोडी अतिशय हरहुन्नरी आहे, उत्साही आहे, कर्तृत्ववान आहे. शेखर एक उत्तम दर्जाचा व्यावसायिक आहे, मृदुभाषी आणि तसाच अत्यंत काटेकोर आहे. सहज फसेल, कोणाच्या शब्दात येईल असा नाही, परंतु व्यक्तिमत्व मात्र प्रसन्न आणि वागणं मैत्रीपूर्ण आहे. शेखर फक्त आमचा आडनाव बंधू आहे, नातं काहीही नाही. अगदी कोकणस्थी वक्तव्य झालं नाही, पण काय करणार, माझ्या मामे भावाच्या चुलत भावाचा अमुक तमुक असं नाही ना जमत म्हणायला. शेखरचं यशस्वी असणं अर्थातच जाणवत होतं. त्यामागची वाटचाल, जडणघडण याची उत्सुकता होती. ती लढिवाळच्या निमित्तानं पूर्ण झाली. मुलाखतीतून शेखरचं बालपण हाती आलं आणि ते मी इथं आंगडं टोपडं घालून मांडलं. बालपणातला शेखर कसा होता, पुढे कसा वाढत गेला, घडत गेला, पाहूया. माझा जन्म माझ्या आजोळी कोकणात झाला. कोकणातलं माझं आजोळ घर अगदी आडबाजूला आहे. अर्धा ते 1 किलोमीटरच्या परिघात दुसरं घर नाही. माणसांचा मागमूस नाही, फक्त झाडं, पानं, फुलं, पशु पक्षी, थोडक्यात भरपूर निसर्ग. आई माझ्या लहानपणीची एक आठवण सांगते. काही दिवसांचा मी पाळण्यात निजलेला होतो. सकाळची वेळ. घरातली लोक आपापली कामं करण्यात मग्न होती. अचानक कुठूनच एक काळ्या तोंडाचं माकड आलं आणि थेट माझ्या पाळण्यावर जाऊन बसलं. पाळण्यातल्या बाळाकडे म्हणजे माझ्याकडे एकटक पाहू लागलं. सारखं इकडे तिकडे बघे आणि पुन्हा माझ्याकडे निरखून पाहत राही. घरातली सगळी जण घाबरून गेली. ते माकड खूप मोठं होतं. आपल्या बाळाला काही इजा करेल का, उचलून नेईल का, या विचारानं भीतीनं आईची तर पाचावर धारण बसली होती. श्वास रोखून सगळे भोवती उभे. काय होतंय अशा धास्तीत काही मिनिटं निघून गेली. पण सुदैवाने अघटित असं काही झालं नाही. थोड्या वेळानं माकड निमूटपणे आल्या वाटेनं निघून गेलं. हुश्श झालं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. कधीतरी वाटतं, काय पाहत असेल ते माकड माझ्याकडे एवढं निरखून. बहुधा बाळाचे म्हणजे माझे पाय पाळण्यात दिसले असणार त्याला. त्याच्यातले आणि माझ्यातले काही समान गुणविशेष जाणवले असणार अशी शक्यता आहे. आज मी सांगू शकतो कोणते ते. कुतूहल, खेळकर वृत्ती आणि सततची खटपट हे ते समान गुण असावेत. गंमत करतोय हा, पण कुणी सांगावं, थोडं तथ्यही असेल. मी चंद्रशेखर केळकर, श्रीनिवास आणि मंदाकिनी केळकर यांचा नंबर 2चा मुलगा. आम्ही 3 भावंड. मोठी बहीण, मधला मी आणि एक धाकटा भाऊ. माडीवाले कॉलनी, सदाशिवपेठ, पुणे इथे आमचं 1.5 खोल्यांचं भाड्याचं घर होतं. या घरानं आम्हाला खूप काही दिलं. बालपण दिलं. बालपणातल्या सगळ्या आठवणी त्या आमच्या छोट्याशा घरात आणि आजूबाजूला अजूनही गोठून राहिल्या आहेत असं वाटतं. कधी गेलो त्या बाजूला तर थांबतो क्षणभर आणि नतमस्तक होतो. माझे आई, बाबा, आजी, आजोबा ही माझी प्रेरणास्थानं आहेत. त्यांना पाहत मी मोठा झालो. त्यांच्यातल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी मला आवडल्या आणि नकळत मी त्या आत्मसात केल्या. स्वभावातला एक एक पैलू मला एकेकाकडून मिळाला आहे असं वाटतं. माझे वडील सरकारी नोकरीत होते आणि आई गृहिणी होती. आमची आजी म्हणजे वडिलांची आई आमच्याबरोबर राहायची. आमची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती, पण संस्काराची शिदोरी मोठी.
मध्यमवर्गीय कुटुंब म्हटलं की तशी ती असतेच. कोणाकडे कधीही काहीही मागायचं नाही, अगदी माहेरी सुद्धा. हे आईचं तत्व होतं. आम्हाला तशीच कडक शिकवणही होती. घरातली आम्ही माणसं, आजूबाजूचे माझे मित्र, हेच माझं घट्ट विणीचं छोटंसं विश्व होतं. एरुगेट भावे स्कूल ही माझी शाळा. माडीवाले कॉलनीत आमच्या घरासमोर एक बाग होती. तिथे माझे मित्र आणि मी दररोज मुक्त खेळायचो. अगदी अनप्लान्ड असे. आज काय विटी दांडू, मग डबा ऐसपैस, पावसाळ्यात कॅरम, बुद्धिबळ असे अनेक खेळ. आमच्या गल्लीत मी सगळ्यात लहान होतो. सुरुवातीला मुलं मला खेळायला घेत नसत. मग मी बसायचो रडत. त्यावर आईने एक युक्ती काढली. म्हणाली, आपणच आणूया कॅरम बोर्ड. मग बघ घेतील तुला. क्रिकेटची बॅटही अशीच आणली. आता मागे वळून पाहता आणि त्यावेळेची आमची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता तिनं हे कसं जमवलं असेल असं वाटून जातं. पण माझ्या आईला स्वतःलाच खेळाची खूप आवड होती. त्यामुळे कदाचित खेळायला मिळत नाही म्हणून माझं असं खिन्न होणं तिला पाहावलं नसावं. पुढे मात्र याच माझ्या खेळण्याच्या आवडीमुळे आई अगदी जेरीला आली. कित्येक दिवस मी शाळेत खेळायला जातो असंच मला वाटायचं. कितीतरी दिवसांनी मग कळलं की आपण शाळेत अभ्यास करायला जातो. खेळापायी मी शाळेत अनेक शिक्षा भोगल्यात. अनेक दिवस वर्गाबाहेर उभा राहिलोय. आईला तर अनेक वेळा माझी तक्रार ऐकण्यासाठी शाळेत यावं लागलंय. प्रत्येक वेळी ती म्हणायची, यावेळी शेवटचं हं, आता पुन्हा नाही येणार. पण पुन्हा यावंच लागे. पहिल्या तासाला मी वर्गात नेहमी उशिरा पोचायचो. म्हणजे तसा मी घरातून खूप आधी निघायचो. आई सांगायची गुरुजींना, अहो हा कधीचा निघतो घरातनं, वर्गात का वेळेवर येत नाही कुणास ठाऊक. वेळेवर घरून निघालेला मी वाटेत कुठेतरी खेळात रमलेला असायचो. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत 1 महिना आम्ही आमच्या आजोळी नाचण्याला जायचो. आमचं आजोळचं घर डोंगराच्या पायथ्याशी एका छोट्याशा पठारावर बांधलेलं होतं. खूप मोठं होतं. घराच्या पुढे दरी आणि दरीच्या तळाशी झुळूझुळू वाहणारी नदी. जिकडे पाहावं तिकडे डोंगरच डोंगर. अक्षरशः या इथे लक्ष्मणा बांध कुटी, गीतरामायणातल्या गीताची आठवण व्हावी अशा अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरात आमच्या आजोबांची वास्तू उभी होती. वर्षाकाठी सुट्टीचे ते दिवस म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असायची. शीण घालवणारी आणि स्वावलंबनाचे धडेही देणारी. हो, आंघोळीसाठी भोवतालचा पालापाचोळा गोळा करून चुलीवर पाणी तापवणं इथपासून ते स्वतःचे कपडे धुणं इथपर्यंत. जेवायला ताट हवं असेल तर तुझं तुला घासावं लागेल, नाहीतर केळीच्या पानावर जेव असं सांगितलं जाईल. पण आम्हाला आवडायचं ते स्वावलंबन. एरवी आजी आजोबा एकटेच राहायचे आणि आपली कामं आपणच करायचे. त्यामुळे घरात अर्थातच नोकरांचा वावर जवळजवळ नव्हताच. शिवाय घरही तसं आडबाजूला होतं. पुरातन म्हणावं असं आमचं आजोळ घर होतं. म्हणजे आम्ही लहानपणी राहायला जायचो त्यावेळीच ते 200-250 वर्षांपूर्वीचं आहे असं आजोबा सांगायचे. मोठमोठ्या तुळया, भव्य लाकडी बहालं आणि जाड भिंती असं ते आठवल्यांचं वडिलोपार्जित घर होतं. कदाचित पूर्वी ते शेतघर असावं. एवढ्या आडरानात होतं म्हणून वाटतंय. पण आम्ही पाहतोय तेव्हापासून मात्र तेच मुख्य घर आहे. घरासमोर पाण्याची 2 बांधलेली तळी आहेत, ज्यातून आम्ही पाणी वापरायचो. आणि पिण्याच्या पाण्यासाठी होता एक जिवंत झरा. वर्षभर घराजवळच्या डोंगराच्या एका छिद्रातून स्वच्छ निर्मळ पाणी पडत राही. कधीही तो झरा आटल्याचं माझ्या पाहण्यात नाही. क्वचित उन्हाळ्यामध्ये तो स्रोत किंचित बारीक होत असे एवढंच. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आमच्या घरी दुधासाठी गाई म्हशी नाही तर शेळ्या पाळलेल्या होत्या. यामागचं कारण काय असावं? एकतर शेळीचं दूध अधिक औषधी असतं म्हणे. त्या दुधानं कधीही खोकला होत नाही. शेळीचं दूध जरासं खारट पण चवदार असतं. त्या दुधाचा चहा मोठा मस्त लागतो. शिवाय गाई म्हशींना विशिष्ट प्रकारचा चारा लागतो. शेळी कुठलाही पालापाचोळा खाते. त्यामुळे
शेळ्या पाळायला सोप्या. आजी आजोबा एकटेच राहत, त्यामुळे ही सोय पाहिली असावी. तिथलं आमचं राहणीमान सगळं पूर्णपणे निसर्गाशी निगडीत होतं. आंबे, फणस, रतांबे, जांभळं पडायला जायचं. ते म्हणजे अगदी नित्याचं. सकाळी शेगडीतली राख हातावर घेऊन दातावर फिरवायची, चुळा भरायच्या आणि दिवस सुरू व्हायचा. मी अनुभवलेला निसर्ग अगदी त्या शेळ्यांसकट माझ्या मुलींना अनुभवता यावा म्हणून पुण्याजवळ शेत तर घेतलंच आहे, शिवाय तिथं शेळ्याही पाळल्यात. अगदी शेवटपर्यंत माझी आजी छान तुकतुकीत कांतीची आणि काळ्याभोर केसांची होती. तिला 101 वर्षांचं आयुष्य लाभलं. नैसर्गिक, प्रदूषणमुक्त वातावरण, नैसर्गिक खानपान आणि तितकंच सुंदर मन, हे तिच्या दीर्घायुष्याचं रहस्य असावं. माझी आजी कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. पटलं नाही तर जुजबी बोलून निघून जात असे. पण तिनं कोणावरही कधीही टीका केली नाही. कितीही अवघड प्रश्न असेल, म्हणजे अगदी पायाखालची वाळू सरकावी असा, तरी आजी त्यातून अगदी सोपा मार्ग दाखवायची आणि बाजूला व्हायची. तिच्याकडे अफाट धैर्य आणि सकारात्मकता होती. दूरदृष्टीही होती. एक आठवण आहे. आजी त्यावेळी 91 वर्षांची होती आणि मी तिला भेटायला गेलो होतो. चल माझ्याबरोबर, असं म्हणाली आणि डोंगर पायथ्याशी असलेल्या एका वावरात घेऊन गेली. ही जागा मला विकत घ्यायची आहे आणि आंब्याची कलमं लावायची आहेत. अमक्या तमक्याची म्हातारी विकते, 1.5 लाख म्हणतेय. मला बरोबर वाटतात. तू हो म्हणत असलास तर दुपारी कागदपत्र घेऊन घरी बोलवीन. नजरे खालून घाल. पैसे माझ्याकडे आहेत. ते कसे द्यायचे ते मी बघेन. 50-60व्या वर्षी असला आर्थिक व्यवहार करायचा म्हटला तर आपल्याला जमेल का असा 10 वेळा विचार येतो, विशेषतः बायकांच्या मनात. आणि इथं ही 91 वर्षांची तरुणी, ती म्हातारी, आणि तू कोण ग? ही माझ्या खोडीवरती हसली. ती म्हणाली, छे, मी नाही म्हातारी. अगं तू 91 वर्षांची, आंबे लागणार कधी आणि तू खाणार कधी? बागेत आलेले आंबे मीच खाल्ले पाहिजेत असं कुठं आहे? माझी मुलं, नातवंड, पटवंड खातील की. इथं म्हणजे माझी बोलतीच बंद झाली. निराशेचा लवलेशही नाही. फक्त निखळ सकारात्मकता बघून मी अचंबित झालो. खूप रेंगाळलो मी माझ्या आजोळ घरी, हो ना? आता पुढं जायला हवं. पण काय करू? बालपण म्हटलं की सरकन मनापुढे उभं राहतं ते माझं आजोळ. आजी, आजोबा आणि तिथले आप्तजन. लहानपणी अगदी सहज स्वाभाविक वाटणाऱ्या गोष्टी आज केवढ्या मोलाच्या वाटतात. मग ते सुरेख आजोळ घर असो, स्वावलंबनाचे धडे असोत की आजी आजोबांची स्वभाव वैशिष्ट्ये असोत, खूप शिकतो आपण या सगळ्यातून. घडत जातो. कधी स्वभावाला धार येते तर कधी थोडी कमी होते. इम्प्रेशनेबल असं ते आपलं बालपण असतं. आणि संस्कार नावाचे सौम्य पण नेमके घाव आपल्यावर रोज पडत असतात. चला आता पुन्हा पुण्याला येऊया, सदाशिव पेठेत. मी म्हटलं त्याप्रमाणे मला खेळ अतिशय प्रिय होता. माझे सगळे खेळ खेळून झाले आहेत. अगदी फुटबॉल, व्हॉलीबॉल, सगळं काही. रात्र झाली की मी रडायचो, सूर्य का मावळला म्हणून. अजूनही आठवतंय मला ते. अनेक वर्ष मी खेळलो. आरडाओरडा खूप होत असे घरात, कारण मी अभ्यास करायचो नाही, घरी वेळेवर यायचो नाही. कोणत्याही तऱ्हेचं धाडस करायला मी सदैव तयार असायचो. दिवाळीत लक्ष्मी बॉम्ब हातात पेटवून मग खाली टाकायचो. एकदाच असा पेटवून फेकला खाली. फुटला नाही म्हणून बघायला गेलो तर तोंडावर फुटला. दोन्ही डोळे काळे झाले. कित्येक दिवस बंद होते. गेले की काय असं वाटत होतं. सुदैवानं तसं काही झालं नाही. पण तेव्हापासून, म्हणजे इयत्ता 2री पासून डोळ्यावर चष्मा आला. काही दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही गेलो. पण तिथं काही किरकोळ कुरबुरी झाल्या आणि मी संघात जाणं सोडलं. कुरबुरी काही फार मोठ्या नाहीत. आज मागे वळून बघताना वाटतं, अरे एवढ्या छोट्याशा कारणासाठी आपण वाद घातला. एक वाद सांगतोच झालं.
त्यावेळी संघात ढगळ अशी अर्धी चड्डी घालायची पद्धत होती. मी म्हणायचो, चांगला माणूस वाईट बेंगळूर दिसेल असे कपडे का घालायचे? मांडी लगत चांगली फिट्ट बसणारी पॅन्ट घातली तर स्मार्ट दिसेल की नाही माणूस? दसऱ्याला आपण संघवाले मारे लाठी घेऊन गावभर संचलन करतो. मला ते खूप आवडतं. पण रस्त्यात काही लोक आपली खिल्ली उडवतात, चिडवतात. त्यावेळी आपल्या हातातल्या लाठीचा आपण उपयोग का करत नाही? हे असे वाद नि अशा कुरबुरी, फार मोठं काही नाही. पण यासाठी मी संघात जाणं सोडलं, कायमचं. पण खेळ चालूच होता. तो बंद व्हायला मात्र एक कारण झालं. 11वीत असताना मला अभ्यासात एक जबरदस्त धक्का मिळाला. वर्गातले दोघे सोडून बाकी सगळ्यांनाच त्या वर्षी एटीकेटी मिळाली. दुर्दैवानं त्यात मीही होतो. साहजिकच आई ओरडली, म्हणाली, तुला माहितीये का झालं असं? लक्ष नाहीये तुझं अभ्यासात, सगळं लक्ष खेळात आहे. आणखी काही बोलली. माझ्या फार जिव्हारी लागलं आणि त्या दिवसापासून मी खेळ सोडला. त्यानंतर मी घरात बसून असायचो. कामाच्या व्यतिरिक्त बाहेर जायचो नाही. आईच्या लक्षात आलं की मी खेळायला जात नाहीये. खेळ जो माझा अत्यंत आवडता विषय होता त्यापासून मी दूर राहतोय. माझ्यावर चिडलायस ना, म्हणून जात नाहीस ना खेळायला? एक दिवस आईनं विचारलं. त्यावर मी म्हटलं, हो, खरं तर मला पटलं नाहीये तुझं म्हणणं की मी खेळामुळे अभ्यासात मागे पडलोय. उलट खेळलो तरच मी अभ्यास करू शकेन. तुला वाटतंय ना तसं? मग पाहूया. आणि खरंच त्या वर्षी मला चांगले मार्क पडले, पुढेही पडले. पण खेळणं बंद झालं. पुढे 4-4.5 वर्ष अजिबात खेळलो नाही. अशी जिद्द होती. हा जिद्दी स्वभाव आईकडून आणि आजोळहून मला वारशानं मिळालाय बहुतेक. माझी मोठी बहीण अतिशय अभ्यासू आणि धाकटा भाऊ फार म्हणजे फारच हुशार. 4थी 7वी नॅशनल टॅलेंट, सगळीकडे टॉपर. त्याला सगळ्या स्कॉलरशिप्सही मिळाल्या होत्या. मी आपला 65-70 या घरात मार्क मिळवणारा केळकर नव्हे, खेळकर मुलगा होतो. स्वाभिमानी होतो. आपल्या शिक्षणाचा खर्च आपणच करायचा असा पक्का निश्चय होता मनात. म्हणून शिकता शिकता नोकरी चालू होती. शाळेत असताना आम्ही शिवाजी मंदिरात जिमला जात होतो. खरं तर जिमला जाणं त्यावेळी एवढं कॉमन नव्हतं. 8वी-9वीत असतानाच मी बॉडी शोज देखील करत होतो. एका वेळेला मी 200 ते 250 जोर काढत असे. ग्राउंडला सहज 10 फेऱ्या पळत मारत असे. अप्रतिम तब्येत होती. दणकट तब्येतीबरोबर डोकंही तापट होतं. त्यामुळे खूप मारामाऱ्या व्हायच्या. कोणी अरे म्हटलं की मी ताबडतोब कारेनेच उत्तर द्यायचो. पण 11वी पासून मी बदलायचं ठरवलं आणि व्यायाम सोडून दिला. लक्षात आलं की तगड्या शरीरातली रग मनातही भिनत जाते आणि त्यातून आपसुकच मारामारीची इच्छा होते. आपल्याला असं व्हायचं नाही. उलट शरीरानं आणि मनानं लवचिक, चिवट आणि चपळ व्हायचंय. म्हणून मग फुटबॉल खेळायला लागलो, हॉकी खेळायला लागलो. यथावकाश आर्किटेक्ट झालो. माझा कल ओळखून खरं तर आईनंच आर्किटेक्चर सुचवलं. माझी सृजनशीलता आणि एकंदर लगाव यावरून तिला खात्री वाटत होती की मी याच क्षेत्रात यशस्वी होईन. कॉलेज वगैरे सुरू झालं, छान जमही बसला. आई मात्र जरा टेन्शनमध्ये होती, याला नोकरी मिळेल की नाही. सारखी जाहिराती बघायची. पण मला खात्री होती आणि त्याप्रमाणेच अगदी पहिल्या वर्षापासून मी नोकरी करू लागलो. आईला समाधान वाटलं. नोकरी केल्यामुळे पैशाबरोबर एक मानसिकता तयार होते, ठहराव प्राप्त होतो, असं तिचं म्हणणं. मग परदेशी जाण्याची संधी आली. अगदी घरच्यांचा निरोप घेऊन मुंबईला पोहोचलोही होतो. पण विमानात बसण्यापूर्वी पुण्यातल्या काही हितचिंतकांच्या सल्ल्यावरून एका नावाजलेल्या फर्मच्या तितक्याच नावाजलेल्या मालकाला भेटायला गेलो. चर्चा केली आणि त्यानं सुचवल्याप्रमाणे परदेशी न जाता पुण्याला घरी परतलो. पुण्याला येऊन एका मोठ्या कंपनीत नोकरी पकडली. भरपूर बढत्या मिळाल्या, ओळखी झाल्या, जम बसला. म्हणजे माझ्या वडिलांचा निवृत्तीच्या वेळेचा पगार आणि माझा नोकरीचा रुजू होतानाचा पगार सारखाच होता.
म्हणूनच मी ती नोकरी सोडली तेव्हा ते खूप रागावले. 3 महिने बोलले नाहीत. स्वतःचा व्यवसाय करायचा या स्वप्नापायी मी लठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि कन्सल्टन्सी सुरू केली. त्या व्यवसायात खूप यश मिळवलं आणि एक दिवस करण्यासारखं सगळं करून झालं, मिळवून झालं आणि तोचपणा आला म्हणून आर्किटेक्चर कन्सल्टन्सीचा व्यवसायही मी अगदी शिखरावर असताना सोडला. अर्थात खूप दिवस आधी पार्टनरला कल्पना देऊन. आजही आम्ही चांगले मित्र आहोत. त्यानंतर मग मी अनेक गोष्टींचा शोध घेत, किंबहुना स्वतःचा शोध घेत घेत अखेर हातकागद तयार करणं आणि त्याच्यापासून विविध वस्तू तयार करून डिस्प्ले करणं हा व्यवसाय सुरू केला. आता कारखाना जयपूरला शिफ्ट केलाय, पण व्हॉइस ऑफ पेपर नावाचं दुकान इथं पुण्यात आहे आणि छान चाललंय. मुख्य म्हणजे मी समाधानी आहे आणि रोज नाविन्य आणि सृजनशीलतेला भरपूर वाव आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी माझ्या दुकानात वस्तू विक्रीला असतात. शिवाय कॉर्पोरेट गिफ्ट्स, कॉर्पोरेट फंक्शन्स, फॅमिली फंक्शन्स, कंपन्यांची थीम बेस्ड ऑर्डर असते. कोणाकडूनही आलेल्या सूचना मला महत्त्वाच्या वाटतात. सतत नवीन काहीतरी माझ्या दुकानात मिळतं याची अनेकांना माहिती असते आणि विकत घेण्याची क्रेजही असते. अमेझॉन इंटरनॅशनल द्वारा ग्लोबलही होतो आहे हळूहळू. मी कुठेही गेलो तरी माझं कुतूहल जागं असतं. सिनेमा पाहायला गेलो तरी त्यातल्या सेट्समधलं इंटिरियर, वापरलेल्या शोभिवंत वस्तू याकडे माझं लक्ष असतं आणि मनात क्रिएटिव्हिटी चालू असते. त्या माझ्या पाळण्यावर बसलेल्या माकडाला हे जाणवलं असणार, नक्की सांगतो मी. माझ्या दुकानात अशी विविध प्रॉडक्ट्स तयार होत असतात. सुरुवातीला दुकान सुरू केलं तेव्हा आम्ही हातकागदाच्या 30-35 वस्तू बनवायचो. आज 450 वस्तू आहेत. तरी अजूनही आणखी 30-35 वस्तू डोक्यात तयार आहेत आणि हे चालूच राहणार. कुतूहल, सृजनशील मन आणि करून बघण्याची हातोटी मला प्राप्त झाली आहे. मी स्केचेस तर करतोच, शिवाय कटिंग करतो, मशीनवर बसून कागद शिवतो सुद्धा. अर्थात त्यानंतर मग ते काम माझे कुशल कारागीर पुढे नेतात. मला आठवतंय, घरात कधीच्या काळी येणाऱ्या शू बॉक्स किंवा मिठाईच्या बॉक्समधून वडील पुठ्ठ्याच्या वस्तू बनवत असत. घरात येणारं एखादं कॅलेंडर, त्यातील निसर्गचित्र कापून ती बॉक्समध्ये चिकटून ते 3D फ्रेम तयार करायचे. मागे भोग पाडून घरातल्या भिंतीवर लटकवायचे. आज मी तीच कला पुढे नेतोय. लोकांच्या भिंती, टेबलं सुशोभित करतोय. काळाची गरज, आधुनिकतेचं, उच्च अभिरुचीचं आणि सुजाणतेचं प्रतीक असलेल्या हँडमेड पेपरमधून. हे झालं माझ्या यशाचं धावतं वर्णन. पण एवढं झटून पछाडून काम करायचं यामागची प्रेरणा काय? सांगतो. माझ्या वडिलांचे वडील ब्रिटिशांच्या काळात गुजरातमध्ये सिटी इंजिनियर होते. लवकर वारले. त्यावेळी वडील कॉलेजमध्ये होते. नातेवाईकांनी सगळं अक्षरशः लुटून नेलं. परिस्थिती बेताची झाली. पैसे नाहीत याचा दारुण अनुभव आम्ही खूप घेतला. वडिलांकडले नातेवाईक त्यावेळी प्रभात रोडला राहणारे वगैरे आमच्याहून खूप श्रीमंत होते. त्या नातेवाईकांकडून आम्हाला अनेक बरे वाईट अनुभव आले. कधी कोणाकडे गेलं की फक्त त्यांना आणि त्यांच्या मुलांना खायला असायचं. आम्हाला दिलंच जायचं नाही. असं बरंच काही. समारंभात घालण्याच्या लायकीचे कपडे आमच्याकडे नाहीत म्हणून अनेकदा आम्हाला आमंत्रणच देण्याचं टाळलं जात असे. आमच्याशी अंतर ठेवून वागायची लोक. कसले कसले शब्दप्रयोग करायची. ते सगळं मनाशी भिडलं. आम्ही 3 भावंड निरनिराळ्या तऱ्हेनं पेटून उठलो. एक जण त्यांना टाळू लागलं. एकानं वेडे आहेत म्हणून सोडून दिलं. मी मात्र भिडलो माझ्या स्वभावाप्रमाणे. मी ठरवलं की आपण यांना पुरून उरायचं. माहित नाही परमेश्वरानं मला कोणती शक्ती दिली होती, पण असे प्रसंग यायचे तेव्हा मी बाबांना म्हणायचो, यांची घरं विकायला काढतील ना तेव्हा ती मीच विकत घेईन. असो. या नकारात्मक उल्लेखानं मी माझं कथन पूर्ण नाही करत. मी आज खूप यशस्वी आहे, समाधानी आहे. देवाची कृपा आहे, नीताची साथ आहे. समारोपात एवढंच म्हणेन, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया,
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. शेखर केळकर म्हणजे एक उत्स्फूर्त व्यक्तिमत्व वाटलं मला. अनेक पैलू असलेलं, जिद्दी, हरहुन्नरी. त्याच्या खेडेगावातल्या वर्णनामुळे मला आठवण झाली माझ्या बालपणीची. मी काही तशी खेडेगावातली मुलगी नाही, पण कोकणातल्या आमच्या घरी आणि आजोळी कर्जतला भरपूर राहून आलेली आहे. शाळेच्या प्रत्येक सुट्टीत या दोन्हीपैकी कुठेतरी जायचीच. मला आठवतंय 8-10 वर्षापर्यंत मी परकर पोलका वगैरे घालून बोडणाची कुमारिका म्हणून जायची. जुन्या बायका कुवारीण म्हणत असत. तर बोडण कालवताना देवीचं रूप म्हणून मला विचारलं जायचं, काय घालू, दूध, दही, साखर की मध? मी आपलं जे मनात येईल ते सांगायची आणि मोठ्या भक्तिभावानं ते बोडणात घातलं जायचं. लहान मुलांमध्ये निखळ ईश्वर तत्त्व असतं, त्यामुळे मोठ्यानेही त्याचा यथोचित आदर करण्याची पद्धत आपल्यात आहे. किती छान. मोठी आई, माझी आजी श्रद्धाळू, देवाचं सगुण रूप मानणारी. तिच्या बाळकृष्णाला वाळे, साखळी असे सगळे दागिने होते. बाप्पाला झोपायला छोटा पलंग आणि मच्छरदाणीसुद्धा होती. परडी भरून फुलं काढणं हा आमचा सकाळचा कार्यक्रम असे. रात्री शेजारती ऐकत आम्ही आजीच्या कुशीत निजत होतो आणि पहाटे भूपाळीच्या सुराने जागे होत होतो. गणपतीत नैवेद्याचं ताट गणेशमूर्तीसमोर ठेवून आजी गाणं म्हणायची, जेवी बा सगुणा सख्या हरी. खरंच किती मधुर आठवणी असतात बाळपणीच्या, नाही? आमची जोया अशीच मोठी अवखळ आहे. आता बऱ्याच गोष्टी समजायलाही लागल्या आहेत तिला. खाऊसाठी ब्लॅकमेल कसं करायचं, लाडीगोडी लावून मांडीवर कसं लोळायचं, गाणी गोष्टी कशा आत्मसात करायच्या. तिला पाहून मला माझ्या बालपणीची आठवण येते आणि वाटतं, बाळपणीचा काळ सुखाचा, बाळपणीचा काळ सुखाचा, हर्षाचा बहु आनंदाचा, बाळपणीचा काळ सुखाचा. गालावरल्या गोड खळीचा, लुकलुकणाऱ्या 2 नयनांचा, नाक उडवणी झणी रुसण्याचा, बाळपणीचा काळ सुखाचा. गोड गोड खाऊ खाण्याचा, टाळ्या पिटुनी बागडण्याचा, गरगर फिरत्या मस्त झग्याचा, बाळपणीचा काळ सुखाचा. आईच्या उबदार कुशीचा, बाबांसंगे गळा मिठीचा, आजीच्या लढीवाळ कथांचा, बाळपणीचा काळ सुखाचा. बोलबोबड्या बालगीतांचा, रंगबिरंगी इंद्रधनूचा, नित्य नवे जग अनुभवण्याचा, बाळपणीचा काळ सुखाचा, बाळपणीचा काळ सुखाचा.